राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी अखेर अधिकृतपणे सुरू झाली आहे आणि राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांचं वारं वाहू लागलंय। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या निवडणुकीनं दोन्ही जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या हालचालींना अचानक वेग दिलाय। गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या या निवडणुकीत आता प्रत्येक पक्ष आपापली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहे। भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी मैदानात उतरायची जवळपास तयारी पूर्ण केली आहे। त्यांच्या दावेदारीकडे आता केवळ पक्षांतर्गत नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। गेल्या निवडणुकीतील पराभवाची सल मनात ठेवून यावेळी ते अधिक ताकदीनं अधिक आक्रमक रणनीतीसह मैदानात उतरणार असल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात अद्याप कोणताही ठोस प्रतिस्पर्धी पुढे आलेला नाही, त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्या उमेदवारीला जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगू लागली आहे। तरी भाजपच्या गोटात अनेक नावांची कुजबूज सुरू आहे। सांगली जिल्ह्यातून पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक, नीता केळकर आणि वैभव पाटील यांची नावं चर्चेत आहेत, तर काँग्रेसकडून महेंद्र लाड यांचं नाव पुढे येत आहे। मात्र ही केवळ नावं नसून या निवडणुकीतील भावी राजकीय संघर्षाची बीजं मांडली जात आहेत। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत तणाव। सांगली आणि सातारा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीत निर्माण झालेल्या बिघाडाचे पडसाद आता पुन्हा उमटण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करतात। त्या संघर्षाच्या जखमा अद्याप भरलेल्या नाहीत, म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी सध्या सावध भूमिका घेतली आहे। प्रत्येक पाऊल मोजून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतील चित्रही फारसं उत्साहवर्धक नाही। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये सध्या कमालीची शांतता आहे, कारण या मतदारसंघातील त्यांची ताकद मर्यादित असल्याचं वास्तव त्यांनाही मान्य करावं लागतंय। 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मोहनराव कदम विजयी झाले होते, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होतं। भाजपची ताकद मर्यादित होती, पण गेल्या 10 वर्षात राजकारणानं अनेक कलाटण्या घेतल्या। राज्यातील बदलती सत्ता, पक्षातील फूट, नवीन नेतृत्वाचा उदय आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकीय गणित यामुळे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून गेला। ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या वादामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आणि त्यामुळे ही निवडणूक तब्बल 3.5 वर्ष लांबणीवर पडली। आता नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर अखेर या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला। 18 जून रोजी मतदान होणार आहे, त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय। आजच्या घडीला सांगली सातारा मतदारसंघात ताकदीचे गणित मांडलं तर भाजप सर्वात मजबूत पक्ष म्हणून पुढे दिसतो। दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादा गट आहे। शिवसेनेने गेल्या काही वर्षात सांगली आणि साताऱ्यात आपली ताकद वाढवली आहे, तर शरद पवार गटाची राष्ट्रवादी 4थ्या स्थानावर असल्याचं चित्र आहे। काँग्रेसची अवस्था मात्र सर्वाधिक चिंताजनक मानली जाते। एकेकाळी या भागावर प्रभाव असलेला पक्ष आता राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या लढाईत असल्याचं चित्र निर्माण झालंय। यामुळेच यावेळची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ सूट होईल असं चित्र सध्या तरी दिसतंय। उलट महायुतीतच संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता अधिक आहे। भाजप या जागेवर ठाम दावा करणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट ही जागा मागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांच्याकडे सध्या तुल्यबळ उमेदवार नसला तर निवडणुकीच्या तोंडावर समीकरणं बदलू शकतात। शिवसेना शिंदे गट देखील आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरू शकते। या संघर्षामागे जुन्या राजकीय जखमा आहे। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपची साथ सोडल्यानं भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं होतं, तर सातारा जिल्हा परिषदेत भाजप विरोधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं हातमिळवणी करत सत्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी निर्माण झालेला संघर्ष इतका टोकाला गेला होता की शिंदे सेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्या धक्काबुक्कीपर्यंत परिस्थिती पोहोचली होती। त्या घटनेच्या आठवणी आजही राजकीय वर्तुळात ताज्याच आहेत। म्हणूनच या निवडणुकीत वरवर शांतता दिसत असली तरी आतून संघर्षाची धग पेटलेली आहे। प्रत्येक पक्ष योग्य संधीची वाट पाहतोय। सांगली जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद असली तरी साताऱ्यात त्यांची सदस्य संख्या मर्यादित आहे। काँग्रेसलाही दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्रपणे दमदार लढत देणं कठीण जात आहे। त्यामुळे जर महायुतीतील संघर्ष अधिक वाढला तर भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि जर तसं झालं तर ही निवडणूक केवळ एक राजकीय लढत राहणार नाही, तर प्रतिष्ठेची, अहंकाराची आणि अस्तित्वाची अटीतटीची झुंज ठरणार आहे। अन्यथा विरोधकातील विस्कळीतपणा, भाजपची वाढती ताकद पाहता सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या रणांगणावर भाजपचा एकतर्फी विजय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदारपणे व्यक्त केली जाते। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला
लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.